आयुतं ब्रह्मयत्र पंचकोशवेकतः बुद्धं शक्तं ततपोष पंचकोश ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विचिते केशचिदेन योगं दोस्फुटमेते नेक्षते शृणोति नं विगति व्याप्नोति साधु साधु याति तत्त्वज्ञानमतितं यथा चित्रपटिदोषमस्थानां चतुष्टयं परमात्मनि विज्ञेयं तथावस्था चतुष्टयम् आत्मानं चिद्जानीयादमस्ति किमिच्छं कस्य कामाय शरणं आदित्यविवेके बुद्धगर्भणादित्यदिक्योत्कुटस्थवासितो देवोदिष्टिजीवः संवादमतं ब्रह्म तत्त्वभाष्यापि मुच्यते परमात्मादयानन्दपूर्णपूर्वे समाया स्वयमेव जगद्भूत्वा प्राविशति ब्रह्मानन्दं प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् शेषे ऐकामस्मिकानन्दं रातुं ज्ञानमेवं वासनानन्दात् ब्रह्मानन्दादिकेवलं नित्योगिनिजानन्दं मोगानन्दपुरतो यस्यात्मानन्दश्यतां कथं ब्रह्मत्वमेति सत्वैसेति चेच्छुर्मो योगेनात्मविवेकेन द्वैतमित्या ब्रह्मानन्दं पश्यतो विद्यानन्दं विद्यते। सव्वीस क्रमांकाचा 25 झाले. विवेकिनः कामानुदय दृष्टान्तः देहदोष चित्तदोषान् भोग्यदोषान् अनेकशः शुनावन्ते पायसानो काम तद्वत् विवेकिनः. तेव्हा त्याला आणखी या विषयाची इच्छा कशी होत नाही सांगण्याकरता त्याच्यातले दोषाचं त्यांना दर्शन होत असते. आणि दोषाचं दर्शन झालं म्हणजे नाही का विषय रांधिली जीवनात ताटाची सांडत आहे तेवी संसार आहे समजता वैराग्याचा उपाय सांगितलेला आहे. बरं का सुनबाई विचारत नाही म्हणून असणारं वैराग्य वेगळं आणि दोषातला चिंतनाने होणारं वैराग्य दोमध्ये आहे का नाही. त्याप्रमाणे देहदोषान भोग्य दोषान देह म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत आणि काही वाईटही गुण आहेत. आहे का देव दुःखाचे कोठार रोगाचे दोषाचे देह उत्तम चांगले त्याचा उपयोग चांगला केला तर भगवंताची काय होते आणि त्याच देहाचा वाईट उपयोग केला तर फाशीवर जावं लागते. म्हणून दोष त्याच्या आणि आपण जे भोग असतात त्या भोगदोषाने कशा परिणामता अपसंस्कार गुणवृत्तीविरोधा असे नाना प्रकारचे दोष असल्यामुळे तो देशाची इच्छा आपल्या शरीराची आणि भोग्याची इच्छा करीत. कारण दोषाचं काय होतं त्याच्यात आहे काय म्हणून त्याच्यात पंचदशीमध्ये तुम्हाला गेलं ना भोग्य दोषान सहस्र असं म्हटलं हजारो दोष याने काय असे व्यापत असते. म्हणून आम्ही अल्पामध्ये असलेल्या सुखाला सुख म्हणत नाही. पुढे आहे भोग्य दोषान अनेक अशा चित्तदोषान चित्ताकाल काय आपलं होऊन गेलं की चित्त एका ठिकाणी स्थिर आहे की नाना प्रकारच्या मलिन वासनेने भरलेलं आहे. आहे का नाही. चांगल्या वासनात लांबल्यात राहिल्या तसंच चोराचं चित्त कशाने भरलेलं असते मलिन वासने. तुम्हाला पंचदशीमध्ये गेलं ना हे प्रतिबंध असतात. म्हणून त्याला त्या विवेकामुळे आणि जे काही भोग्याचं सुख आहे तो ते सुनावान ते पाय सुना म्हणजे कुत्रा आणखी वकून गेलेलं आहे ते ताजी मोकारी कोणती कोणाची पुन्हा याप्रमाणे आहे ना. त्याच्यामुळे पाय वाय वाय सर्व काम तद्वत विवेक हे कोणाला कळत असते विवेक पुरुषाला. अविवेकाला काय करतो इतरांच्या ठिकाणी काही वियोग आहे का विवेक असते का आहे का नाही. त्याच्यामध्ये नाना प्रकारचे आपण गोष्ट सांगून वेळ झाला असते. एका बाईने आपल्या मुलाला खूप शेंगदाणे चारले माणसाने काय घातले आणि तेवढ्यावर काम नाही झालं ते
बरं का, त्याची विकृती झाली, संडास लागली, काय लागली, आणि त्या संडासामध्ये ती शेंगदाणे जशी दिसली तर आपल्याला त्या शेंगदाणे खाण्याची इच्छा होईल का? आणि तेच कोंबडी त्याच्यातलं निवडून खाते. बरं का, कोंबडीच्या ठिकाणी काय आहे? अविवेक आहे. आणि आपल्या ठिकाणी काय आहे? दोषाचं दर्शन कोंबडीला आहे का आपल्याला आहे? ती खुशाला आनंदाने एखादं डुक्कर खुशाला आनंदाने खाला. तर दोषाचं दर्शन कोणाला आहे? आपल्याला आहे का? दुसऱ्याला नाही. आपल्याला का दोषाचा विवेक आहे आपल्या ठिकाणी? काय त्याच्या ठिकाणी काय नाही. असं आहे ना, फक्त एक मनुष्य देह केलीत करून विवेकाचा अभाव आहे का? साधा अभाव नाही, तर एकालिक अत्यंत कुठं ज्ञान आहे का त्याला? काही ज्ञान नसते. सगळे फक्त एकच असतं, ते शेळीला फक्त चरण्याचं असते, माहिती असते, म्हणून आपल्याला त्याला त्याच्यातलं ज्ञान. म्हणून दोषदृष्टी मनुष्य देहाच्या ठिकाणी संभवू शकते. सगळी गुणात्मक दृष्टी आहे. कोणती आहे? जाऊ दे, एखादी शेळी असते, ती बाहेर पडल्यानंतर कोणत्याही याला तोंडाला काय लावते, ते हे लावते. कोण? शेळी आहे काय? एखादी बाई काय करते, शहरासारख्या ठिकाणी लहान पोर असते, त्याला कुठं दुसऱ्या संडासमध्ये नेण्याकरता जागा असते काय? मग ते सकाळी घ्यायचा, अंतरायचा, आणि ते पोराला काय करायचे? ते देवधर्म करते बा. मग बाई काय त्याचं सारे करते, धरायचा आणि रस्त्यावर नेऊन काय करायचं? टाकायचा. शेळी जर सुटली तर ती बरं का, दगडालाही तोंड लावते, त्यालाही तोंड लावते. तिला काय नाही. विवेक कुठे आहे? विवेक फक्त कुठे आहे? आत्मा अनात्म विवेक, देहात्म ज्ञान विवेक, नाही का, बंध मोक्ष विवेक. इतर प्राणी मात्राला हे याचं कुठं ज्ञान असते का? बंध मोक्षाचं ज्ञान कोणाला आहे? आणि जर याला याचं ज्ञान नसेल तर प्रगंश चरंती. बंध मोक्षाचं ज्या माणसाला ज्ञान नाही त्या माणसाला बरं का चरणाऱ्या पशुची काय दिलेली आहे? मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. निष्कामत्व समय राज्ञ ज्ञान संचय दुःखमासीत विनाशित्वात् अनुवर्तते. निष्कामास्ते समय अत्र राज्ञा ज्ञान साधन संचय. त्याच्यामध्ये सार्वभौम राजाला सर्व विषय प्राप्त झाला असल्यामुळे त्याला कशाची इच्छा राहिलेली? सर्वच भोग त्याला काय झाले? आता इच्छेचा विषय काय झाला? संपला. हे पण हे 26 श्लोक. निष्कामत्व संपला ना, निष्काम झाला. आलं का? बरं, तत्ववेत्ता पुरुष आत्मज्ञान झाल्यामुळे त्याला काय विचार? कोणत्याही वासना निमाली, काम नाही झालं काय? दोघांची घडे. एकाला भोगामुळे निष्कामता प्राप्त झाली आणि एकाला आत्मज्ञानामुळे काय झाली? आत्मज्ञाने काय करत असते? मिठाचा कडा समुद्रामध्ये पडला तर तो मीठ राहतो का समुद्र होतो? त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान त्याला जीवत्व ठेवते की जीवत्व नाहीसं करते. दुर्बळाची कन्या मग ते काय दुर्बळ झाली का ती? मग त्याचा जीव किम सर्व होतो. आता कोठे धावे आणि तुमचे चरण भाग गेला. आता दोघांची तृप्ती कशी आहे? सारखी. एकाला सगळे विषय प्राप्त झाल्यामुळे तोही तृप्त झाला आणि याला आत्मज्ञान प्राप्त झालं असल्यामुळे विषयाच्या ठिकाणी दोष दृष्टी आहे, तोही तृप्ती झाला. तृप्ती दोष. पण तत्ववेत्याची तृप्ती याच्यापेक्षा अधिक आहे. ती कशा करता? दुःखम आसीत विनाशित्वात् राज्ञा ज्ञान साधन संचय. राजाला सगळे आणखी विषय गोळा करावे लागतात. काय करावे लागतात? उगीच होत असते का? बरं, विषय गोळा करायचे असले तर ते काही प्रयत्नाशिवाय होत असतात का?
तर साधनामध्ये नाना प्रकारचे काय असतात, कष्ट असतात. दोष असतात. साधन संचय दुःखमासीत, म्हणजे विषय आहे ते कायमचे तुमच्याजवळ राहत असतात का कोण्या वेळेला तुमच्यावर याच्यावरती हात देऊन निघून जाईल सांगता येईल. सांगता येत नाही. नाही का एखादा कुठे आपण गेलो कीर्तनाला, म्हणजे मग तिथे आगत स्वागत असते, आणि मग आगत स्वागत करत असताना ते स्वागत करणाऱ्या माणसाला आपलं दुःख सांगण्याकरता एकच असतं, महाराजांना काय करायचं. मग साहजिकच म्हणत असतो, म्हणलं गेल्या वर्षी तुम्ही आला होता, तुम्हाला नाश्ता कोणी दिला होता, मला आमच्या मुलाने दिला होता. की बरं आहे म्हणलं भाऊ, आनंदाची. मग यावर्षी मुलाने का आणला नाही, तर म्हणतो काय नाही, 7 दिवसाच्या तपाने काय राम बोलो भाई. मग साधारामध्ये नाशाची काय असते, तुम्हाला डेअरिंग बाज विधांत सांगणार आहे लोक त्याच्या दृष्टांत जाऊ. म्हणलं तुमच्याकडे आणखी आणलं ना, काय नाश्ता आणलेला आहे, काय आलू पाव म्हणा, बटाटा वडा म्हणा, काय होय. ते म्हणलं आमची मंडळी होती, आमची मंडळी. म्हणलं यावर्षी का नाही, ती म्हणलं सुविज्ञ शिकलेली, पैसा कमावणारी, सगळं काय होते. अरे पण एवढं सांगण्याचं काय नाही म्हणाला. 2 दिवसाच्या तापामुळे काय घेऊन गेली, हातावरती तुरी देऊन गेली. डेअरिंग बाज कीर्तनकार असला तुमच्याच आनंदाची गोष्ट नाही, निदान तुरी देऊन तरी गेली, नाही तर तुझ्या डोंगरावरला. ते आनंद महाराज वगैरे ही गोष्ट सांगायची पाहिजे. विषयामध्ये नाशाची काय आहे, कायमचे विषय राहत असतात. सरकारी आला तर एखादा प्लॅन निघाला तुमचं घर झालं, बोलायचं काय नाही. एखादा संस्थेत नाही का रस्ता गेला ना, मग तुम्हाला काही म्हणता आलं का द्यावं लागलं, ते काही चालत नसतं. मास्टर प्लॅन म्हणजे यावरून सगळ्याची स्टडी माणसाची आहे का सरकारची आहे, सर असं आहे. जाऊ द्या. म्हणजे साधनाच्या नाशाची काय असते, बरं साधन जे काही विषय मिळवले आहे त्या स्वरूपात राहतात का त्याच्या ठिकाणी दोष लागलेले असतात. आहे का, मुलगा झाला म्हणजे काही तो सगळ्या सुखाला कारणी होतो. आंधळ निघाला तर जन्माला पोसावं लागते, बहिरं निघालं तर काय सांगता येईल. कल्पना नाही. ते डॉक्टर लोक असतात ना, काही दणकन झालं तरी असं करत असेल ना, नाही म्हणलं बहिरं नाही आहे, त्याला आवाज काय झाला, आणि किती ठोकलं तरी असंही करत नाही, बहिरं जन्माला. काय कोणत्या याने तुम्हाला गेलं की 45 नाही का या प्रकरणामध्ये 12व्या प्रकरणामध्ये गेलं ना, नाना प्रकारचे काय सहज असतं जी मिळत असते का, साधारण संचय दुःखमासीत. दुःख कशावर तर विनाशात त्याचा नाश होत असतो, आणि अतिवी अनुवर्तते, अनेक प्रकारचे दुःख त्याच्यामध्ये आहे. आता क्षत्रिय जो पुरुष आहे, कोणता पुरुष, एक सार्वभौम राजापेक्षाही त्याची तृप्ती तत्ववेत्याची आणि तृप्ती कशी आहे. कशावरून नो भयम क्षत्रियस्यात आनंदास्त्री अधिक तथा, आणि गंधर्वानंदमाशास्त्री राज्ञो नास्त्री विवेकिना. नो भयम, क्षत्रियाच्या आनंदाला काही भीती आहे का, तो विषयावर अवलंबून आहे का निर्विषय आहे, आणि त्याला आनंदाची काही नाही, आपला आनंद नष्ट होण्याची काही नाही, भीती नाही आहे ना. एखादा हे असते ना, तेव्हा नो भयम क्षत्रिय असतात. क्षत्रिय पुरुषाला म्हणजेच तत्ववेत्या पुरुषाला विषय नाशाची काय नसते. जाऊ पुढती पुढे कुत्री घर राहते आहे का.
आनंदाले केले घरारंड सियार, कुत्र्याला मोकळे केव्हा जा, धार लावण्याचं काय नाही, कामच नाही, विषयच नाही. तर म्हणून बरं का, सार्वभौम राजापेक्षा क्षत्रियाचा आनंद काय आहे, अधिक आहे. तेव्हा तिचा आनंदात आनंदो अधिक हो अन्यथा, सर्वांच्यापेक्षाही क्षत्रिय पुरुष नाही का उभ्या आनंदाचे आवारू मांडू नाही का. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे नानवर्त आनंदे, सगळा अवघाचे संसार सुखाचा. त्यांची हे काय होते, शोभते त्यांना सगळे. आता हे बा, सार्वभौम राजा जरी असला तरी इथले आनंद त्याला प्राप्त झाले असले तरी पण नाही का परलोकचे आनंद कुठं प्राप्त आहे त्याला, नाही का. इंद्राचा आनंद कुठं मग नरेंद्र मोदीला आहे का, नाही का. इंद्राला अमृत पिण्याकरता मिळते, नरेंद्र मोदीला पाणी. एकापेक्षा एक आहे. आता मला गंधर्व आनंद प्राप्त करून द्यायचा असेल, इंद्राचा आनंद फोकटी मिळाला की 100 यज्ञ करायला लागेल, शतमाग संपत्ती. आणि तिथल्या तेही आनंद जरी घेतले तरी सुद्धा त्या आनंदामध्ये मानसिक दुःखाचा आनंद त्याच्याकडून निवृत्त होऊ शकत नाही. मानसिक दुःखाचा म्हणजे जर मानसिक काम नसता तर तो अहिल्याकडे कशाला आला असता. इंद्रा पडली म्हणजे मानसिक विकाराचं दुःख नष्ट झालं की आहे. आणि तत्वेत त्या पुरुषाला मानसिक विकाराचे दुःख नसतं. काम क्रोध लोक जाई होतो माते न करी कोणत्याही विकाराचं काय नाही. मंदवामध्ये काय खरी तृप्ती कुणाची आहे, तत्ववेत्ता. म्हणून त्याचा आनंद गंधर्व आनंद अशाची पुढचे आनंद आपल्याला प्राप्त झाले पाहिजे नाही का. म्हणलं महाराष्ट्रातलंच मंदिर आहे, केंद्रातला कुठं पुढे कोणत्या ठिकाणी जातो. गंधर्व आनंद अशाची पुढचे आनंद प्राप्त व्हावे एवढ्या करता. राज्ञ नास्ती विवेकिना, राज्ञ म्हणजे राजाला, आणि आनंद नसता त्याची इच्छा असते. विवेकिना याची काय नसते, इच्छा नसते. विवेकी लोकांना नाही का नको वैकुंठीचा तया सुखाना सद्भुता स्वर्गीचे आम्हाला इच्छेसाठी देवा. तत्ववेत्त पुरुषाला याचं काय नसतं. त्याला खरे सगळे एका परिसाच्या लाभामध्ये सगळं धन काय होतं ते प्राप्त होते. एका सूर्याच्या उगवण्यामध्ये सगळे आनंद प्रकाश काय होतात. आता कुठे दिवे लावावे लागत असतात का, दिवे लावावं लागतं का मालवावे लागतात. तसं सूर्यापुढे या प्रकाशाला विचारतो म्हणजे सगळे आनंदाचा लाभा म्हणजे. म्हणून राज्ञ नास्ती विवेकी ना, मग विवेकी पुरुषाला याची इच्छा नसते. वरचे एक आनंद आहे. त्या विचारसागराच्या भरोशाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं एकापेक्षा एक आहे. इथल्या लोकांपेक्षा 100 पट आनंद स्वर्गातल्या लोकांना, त्यापेक्षा वरच्या लोकांना. आणि या सर्वाच्या आनंदाची परिसीमा म्हणजे तत्त्वज्ञ पुरुष. त्याला सर्व आनंदाचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये असा ब्रह्मानंद म्हणतात. सुखे सेव आणि गाऊ राम नाम नोहे गंधर्वानंद अशास्ती. म्हणून तत्व सार्वभौम राजाला गंधर्वानंदाची काय असते, आशा असते. राज्ञो नास्ती विवेकिना, राज्ञ म्हणजे ब्रह्मा आपल्या सार्वभौम राजा असं लावायचं. राज्ञा गंधर्वानंद आशा असते. सार्वभौम राजाला गंधर्वानंदाची आशा असते. आणि विवेकिना नास्ती म्हणजे विवेकी पुरुषाला त्या कोणत्याही प्रकारची इच्छा आणि माली संबळ ब्रह्मरस गोळी वासना आणि माली तिथे वासने
तुम्हाला गेलं की वासनेचा काय होतो तद्बद्ध तदात्मा असताना तच्चिंतनम तत् ब्रह्माभ्यास. म्हणून विवेकी पुरुषाला कोणत्याही प्रकारे इच्छा राहिलेली नसते. त्याच्यामध्ये आनंदाचे पुन्हा 2 प्रकार आणि पाडतात. एक मर्त्या गंधर्व आणि एक देवगंधर्व असे 2 प्रकार केलेले आहे. गंधर्व आनंद असते तेव्हा याच्या गंधर्वामध्ये 2 प्रकार केला. पहिला प्रकार 28व्या श्लोकामध्ये सांगतात. अस्मिन् कल्पे मनुष्य सन पुण्य पाप विवेक विशेषतः गंधर्वत्वं समापन्ना मर्त्य गंधर्व उच्यते. अस्मिन् कल्पे मनुष्य सन पुण्य पाप विशेषतः. पुण्याकरता कोणता देव पाहिजे? पुण्योत्पत्ती करता कोणता देव पाहिजे? मनुष्य. देवाच्या याच्यामध्ये ना पापही नाही ना काय नाही, पुण्य नाही. पशुपक्ष्यामध्ये पापही नाही की गाय कोणाच्या शेतात चरते, मग तिला काही आहे का मालकाच्या शेतात चरलं पाहिजे आहे का? आणि माणसाने कोण आपलं शेत सोडून देऊन भलत्याच्या शेतातले कणस मोडून दे. पापाचा काय झाला? वाटेकरी झाला. आणि आपल्यातला हिस्सा दुसऱ्याला दिला तर पुण्य होतं. पुण्याचे जाणारे वाईनो परोपकाराचे परपिढा परवेशने खरे पाप तयाचे. परोपकार केला तर काय होत असते? पुण्य होत असते आहे ना. तात्पर्य पाप आणि पुण्य फक्त मनुष्य देहातच होते. अन्य देहामध्ये भोग आहे फक्त. पाप पुण्याचा काय जे काही आपण पाप पुण्य करू त्याचा भोग अन्य देहामध्ये काय होता? पाप. त्याच्यातले सगळे देह असतात. पापाचे देह म्हणजे काय? मनुष्य केलीच करून सगळी पापाची देह आहे. फक्त मनुष्य देह मात्र पापाचा आणि पुण्याचा काय? पुण्याचा आहे. तेव्हा पुण्य होण्याकरता मनुष्य देहाची प्राप्ती असावी लागत असते. अस्मिन् कल्पे मनुष्य सन पुण्य पाप विवेकता. त्या पुण्य आणि पापामुळे सन पुण्य पाप नाही, पाप नाही घ्यायचं. पाप शब्द पुण्याच्या परिपक्वामुळे. कोणाच्यामुळे? परिपक्वामुळे गंधर्वत्व समापन्ना. त्याला कशाची प्राप्ती होते? गंधर्वाची प्राप्ती. पुण्याच्या योगाने गंधर्व याला तो प्राप्त होत असतो. गंधर्वत्व समापन्ना. पण तो कोणता गंधर्व होतो? त्याला मर्त्य गंधर्व. नाही का एखादा मनुष्य सुंदर गायला लागला तर आपण काय म्हणून झालं? अभिनव गंधर्व. पण गायनाकरता आवाजाची अनुकूलता असावी लागते. कोणाची? गायनाकरता अनुकूलता असेल तर मग काय आपलं. मग बाकी जाऊ दे. आपलं दृष्टांत मधुर आवाज असावा लागला. मधुर असणारा आवाजाला म्हणजे कोणी टीका बनवून नाही. मग कशाची उपमा? कोकिळाची उपमा झाला. म्हणलं काय? त्या लता मंगेशकरचा आवाज काय होता? म्हणून तिला भारताची कोकिळा म्हणायची. कुठली? ईश्वराची काय? एक ईश्वराचा प्रकार आहे ना. सगळी आवाजाचीच नाही बा, सगळ्याचीच देणगी बघा. ईश्वर काय आवाजाची देणगी देत असून बाकीचं कोणी दिलं आहे? भूताने दिलं आहे काय? सुंदर देहाची देणगी सुद्धा देणारा कोण आहे? का? सगळ्या शरीराची सुद्धा देणगी देणारा कोण आहे? ईश्वर काय केलं पाहिजे? देवे दिला देव भजना आणि पोया झाला फाटा. एक 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 मर्त्य गंधर्व समजला. पुढे मर्त्यगंध. पुढे 29वा श्लोक. त्या देवा गंधर्वामध्ये 2 प्रकारचे प्रकार. पूर्वकल्पे कृतात पुण्यात कल्पादावय उच्चेत भावे
गंधर्वत्वं तादृशात्र देवगंधर्वत्वम् उच्यते. पूर्वकल्पे या देहात नाही. आपण एकच वेळा जन्माला आलेलो का अनंत जन्माला घेतो. मग पूर्वकल्पामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? पुण्य केलेलं आहे. ते पुण्य या देहामध्ये काय पडतं बघ, उपयोग. केलेलं पुण्य अथवा पाप हे कधी नष्ट होत नसतं. भोगूनच काय करावं लागतं? ते पुण्याही सुद्धा काय करावं लागतं? दोन्ही सारखेच आहे. पाप आणि पुण्य दोन्ही बंधच आहे. पापाचं आहे सुद्धा काय आहे? आणि पुण्याचं आहे काय आहे? पुण्य आणखी आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं नसेल तर ते पुण्य भोगण्याकरता पुन्हा देह घ्यावा. आणि देह म्हटल्यानंतर जन्म आणि मृत्यू आलेच की त्याच्यामध्ये. एखादा राजा जरी असला आणि गुन्हा केला असला, शिक्षा काय करावी लागते? सामान्य माणूस असला त्याने जरी पाप केलं, खून केला तरी शिक्षा. बरं का, काही सूळ तयार केले, काही लोखंडाचे सूळ होते, काही चांदीचे, काही सोन्याचे. राजाने विचारलं, म्हणले काय भानगड आहे लोखंडाचे चांदीचे? मग त्याच्यामध्ये सांगितलं, म्हणलं हे बा, बरं का, हे सामान्य माणसं आहे, त्यांनी जर काही खून केला तर त्याला सुळावर देण्याकरता कोणता सूळ? लोखंडाचा. एखादा राजाचा जावई असला आणि त्याने खून केला तर त्याला फाशीवर देण्याकरता कोणता? चांदीचा सूळ. आणि राजानेच खून केला असेल तर त्याला देण्याकरता बरं का, लोखंडाचा सूळ जीव घेतो आणि सोन्याचा सूळ काय गुदगुल्या करतो. सोन्याचा जरी झाला तरी प्राणच घेतो आणि चांदीचा झाला तरी. म्हणजे पापात्मक आहे पापे, पुण्यात्मक आहे कर्मे. नरकात आहे. माते ज्या योग पुण्याच्या योगाने परमात्म्याची प्राप्ती होते त्याला शुद्ध परंजोर आहे. म्हणजे पुण्याची फल आहे. मग कोणत्या गंधर्वाला तो प्राप्त होत असतो? त्याच्याकरता आहे ना तुमचे मागच्या याच्यामध्ये कृताकृत कल्पादो ये चेत भावे. पूर्वकल्पे म्हणजे पूर्वकल्पामध्ये त्यांनी पुण्य केलं असल्यामुळे त्याला गंधर्वाधिकाची प्राप्ती होत असे. त्याच्यामध्ये एक मर्द गंधर्व आणि पूर्वकल्पे म्हणजे मागच्या कल्पामध्ये त्यांनी जे काही पाप पुण्य केलं असेल त्या पाप पुण्याच्या द्वारा जी प्राप्ती होत असे त्याला कोणता गंधर्व म्हणायचा? देवगंधर्व. गंधर्वत्वं तादृशा देवगंधर्वत्वम् उच्यते. म्हणून त्याला देवगंधर्व असं म्हणतात. चिरलोक पितृ आनंद दर्शनाया चिरलोकी वितृष्णाः. तेव्हा सगळे जरी माणसाला देह पडला तरी देहाबरोबर जीवाची कधी नाश होऊ शकत नाही. शरीराबरोबर नाही का, कपड्याबरोबर शरीर कुठे जात असते का? म्हणून जरी आणखी देह पडला तरी जीवात्म दशा जशीच आहे. जीवात्म दशा कशी? लोकांतराची काय होते? त्यानं जसं काही पाप पुण्य केलं असेल त्याच्या उत्क्रामंतं सिद्धम वापी पुण्यानं ज्ञान पश्यन्ति श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं अधिष्ठाय मनश्चायं. पुन्हा या देहातून दुसऱ्या देहात गेला म्हणजे पुन्हा जीवदशा जशीच आहे. पुन्हा आणखी विषयाचं भरण जसंच आहे. कोणत्याही याच्यामध्ये देहामध्ये गेल्यानंतर विषयाचं सुख हे सर्व प्राणीमात्रांना काय आहे? सारखंच आहे. म्हणून पूर्वकल्पे कृता गंधर्वत्वं तादृशा देवगंधर्व उच्यते. आणि चिरलोक म्हणजे आपण जे काही पितर असतात ना, म्हणजे पितर ज्याला पितृलोक असं म्हणतात ना, गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये यजन्ते यात्विका देवान यक्ष नाही पुण्य केल्याचं यांती देवव्रता देवान पितृयांती भूतानी यांती. भूतानी म्हणजे काय? मसनातले भूतानी. त्या लोकाला काय होत होतं?
पात्र होत असतो. म्हणून तर पितराधिकांना सुख प्राप्त होण्याकरता तुमच्या देहा खरप म्हणा अमावस्या म्हणा पितराधी जेवायला घालतात ना. तर नास्तिक लोकांचा असा प्रश्न आहे. म्हटलं का तुम्ही एखाद्या माणसाला बोलून त्याला जेवायला घालतात आणि त्याच्या योगाने कोण तृप्त होतो? जेवणारा कोण? माणूस. आणि तृप्त कोण होतो? हे तुमचं शास्त्र आहे ना असं तुम्ही म्हणता ना. नास्तिक म्हणत असतो मग असं जर आहे इथं जेवायला घातलेल्या माणसाला त्याच्या जेवणामुळे पितृ लोकांमध्ये काय होते? म्हटलं बा कशाला जायचं? एखाद्या माणसाला डबा कसा त्याच्या नावाने तर जेवण डबा देण्याचं काय नाही. नास्तिकवाद कोणता वाद. पण आपल्यामध्ये नाही बा. इथे जेवायला घातल्यानंतर तिथला पितर काय होतो? तृप्त होत असतो. बरोबर आहे ना. देवगंधर्वोच्चते अग्निस्वाद्य दया लोके चिरवासिना पितृलोकामध्ये असलेला अग्निस्वत्तादी लोकांमुळे कल्पादव देवगंधर्व अजान देवता कल्पादव कल्पाच्या पूर्वी आणि त्याने जे काही पुण्य केलं असेल त्या पुण्याच्या योगाने देवत्व गता अजान देवता तेव्हा देव या संज्ञाला तो त्याला अजान देवता असं म्हणा. कोणता? पहिला एक मर्त्य गंधर्व, दुसरा देवगंधर्व, तिसरा अजान देव. त्याला अधिक आणि प्राप्त कल्पादव देवत्व प्राप्त अजान देवता त्याला देवत्व प्राप्त होते नाही का. गंधर्वत्व का देवत्व? मर्त्य गंधर्व. पण दुसरा कोणता? गंधर्वत्वाला प्राप्त झाला. आणि हा तुमचा याला अग्निसत्व चिरवासिना कायमचा पितृलोकामध्ये कायमचा वास करणारा अग्निसत्वाचे कामळे कल्पादव देवत्व अजान देवता त्याला देवत्व प्राप्त होते. त्याला कोणता देव म्हणायचा? अजान देव. हे सगळे पूर्वमीमांसेमध्ये याचं सगळं कर्मशास्त्र असताना त्या कर्मशास्त्रामध्ये कर्माचा काय केलेला असतो? कोणत्या पुण्यामुळे कोणता लोक मिळतो, कोणत्या पापामुळे कोणतं दुःख प्राप्त होते. हे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ असल्यामुळे थोडक्यात सांगून कुठे जातात. पूर्वमीमांसामध्ये बरेचसे पाप असतं किती प्रकारचे असतात नाही का. मानसिक पाप, वाचिक पाप, कायिक पाप आणि त्या सगळ्याचे भोगायला मीमांसाशास्त्रामध्ये त्याचं काय केलेलं असते? विचार केला असतो. कर्मशास्त्र सर्वांमध्ये मोठं आहे. त्याच्यापेक्षा कमी उपासना आणि त्याच्यापेक्षा कमी तत्त्वज्ञान. देवत्व अजान देवता अस्मिन् कल्पे एवं अश्वमेधादि कर्म कृत्वा महत्पदम अनावाप्य अजान देवय्या सब पूजितः कर्मदेवता अस्मिन् कल्पे अश्वमेधादि कर्म कृतम महत्पदम अवाप्य. यज्ञ वगैरे आधी करून सांगितलेले आहे. आता यज्ञ वगैरे संपले म्हणा. आता कोणी काही उघड यज्ञ करणाऱ्या माणसाला टीका करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये सुबत्ता असायचे भरपूर. सुबत्ता म्हणजे वेळेवर पाऊस पडायचा, जमीन भरपूर काय द्यायची. गायी किती असायच्या? बरं माणसापेक्षा गायी जास्त असायच्या. आणि दूध आणि तूप त्याच्यावरती सगळं पुण्याची फळं असायची ना. आपल्या इथं एखादा आंबा असतो किती जरी मोठा झाला तर फळच येत नाही. आणि काही आंबे असे असतात दरवर्षी फळ दिल्याशिवाय मानव संस्थेतला आंबा दरवर्षी का होईना आम्हीच ते लावला होता. ते चाललं होतं तिथे अशोकाची झाडं लावायची. संस्थेच्या समोर कोणती झाडं तर दुःखाला कारणीभूत अशोकाची म्हणून सीता झाडं काय शोभेची आहे ते इथं नको मागे लावा. कुठं लावा? त्याला फुल नाही काय पानाचा उपयोग नाही, फुलाचा नाही, फळाचा.
म्हणतो समोर कोणती झाडं पाहिजे? म्हणून आंब्याचं झाड कसं आहे? पवित्र आहे. असं आहे, तोरण तरी कोणाचं बांधलं. काही पूजा करायची असली तर कोणाची पानं नेतात आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ फळ कोणतं आहे? मग त्याचं समोर झाड आहे. ते संस्थेच्या कोणतं आहे? इतकं भाग्यवान आहे बाबा, कोणाला पाहिजे दरवर्षी काय देतात. कारण ते झाड कोणाच्या शेतात आहे. सगळं पुण्य पिकतं ना तिथे. अविषांतर सोडून दे. अश्विन कल्पे अश्वमेधादी कर्म कृत्वा. यज्ञ असतात ना, त्या यज्ञामध्ये अश्वमेध नावाचा यज्ञ आहे. आणि राजे लोक अश्वमेध नावाचा काय करतात. पांडवांनी सुद्धा काय केला होता. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा काय, त्याच्या मुलाने लवकुशाने तो घोडा काय केला होता. तिथं तुम्ही गेल्यानंतर आपल्याला चित्रकूटला सगळं दाखवलं आहे. ते लवकुश, लव महाराजांचं नाव आहे ना. ती रामाची काय होती ती, त्याचा बराच रामायणामध्ये मग ते सांगितलं. नुसतं एका याच्या गुन्ह्याच्या कारणामुळे भगवंताने सीतेचा काय केला होता, त्याग केला होता. आणि पुढे तुला वनवासामध्ये काय झाले, बरं त्याग केला होता त्यावेळेला ती गर्भवती काय होती. आणि अशा अवस्थेमध्ये राज्याच्या करता त्याने काय केलं. रामायणातून जर कोणता उपदेश घ्यायचा असेल तर मर्यादा, माणसाने कसं वागावं हे शिकायचं असेल तर कोणता ग्रंथ. असं आपल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरी जशी गाता जसा पाठ असतो ना, त्यामध्ये एक रामभद्राचार्य बरं का आंधळे असून जसं रामचरित मानस पाठ होता. आपण 2 प्रवचन ऐकले. रामचरित मानस का आंधळ्या माणसाला होता. अरे उपासकाला का नाही का मानावं लागत असते ना. आपले कदम मावले 2 ग्रंथ पाठ आहे, ज्ञानेश्वरी आणि मग काय करावं ते जाऊ द्या. एक आंधळा होता बघा, त्या आंधळाला सगळी ज्ञानेश्वरी पाठ होती. आंधळा असून काय ते भारत सरकारने ग्रंथ पाठ असेल त्याला बक्षीस देण्याचं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पाठ असेल त्याला काय करायचं, पण परीक्षेच्या नंतर बक्षीस. परीक्षेत नापास झाला तर मग नाही, परीक्षा पास झाला तर त्याच्यामध्ये 50 पोरांनी अर्ज भरले होते. किती? आणि मग ज्यावेळेला परीक्षा द्यायची वेळ आली तर 5च राहिले. मग 5ची परीक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यात एक आंधळा होता बघा. आणि तो सुदांबा बसले होता कुठल्या आपल्या डोंगरावर. त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ केली सुदांबा आहे. आणि मग तिथे त्याच्यात आंधळा होता. आंधळा असून सुद्धा ज्ञानेश्वरी काय केली ती. मग आंधळ्या माणसाला जर ज्ञानेश्वरी पाठ होते तर डोळसाला काय. जाऊ दे, आपला पंचदशी विषय आहे ज्ञानेश्वरी नाही. मग यज्ञाचं चाललेलं आहे पूर्वीच्या काळात. तुम्हाला माहीत नाही, ज्ञानेश्वरी पाठ करणं हा यज्ञच आहे. उदरम भरण हे जाणीचे यज्ञ आहे. आता विश्वात्मके आणि पुढे हा यज्ञ मोठा यज्ञ आहे. ज्ञान यज्ञ आहे. कोणता आहे? अन्नमय यज्ञ आहे का ज्ञानमय यज्ञ आहे? अधिक श्रेष्ठ आहे सर्व. आता विश्वात्मके येणे वाघ यज्ञ. असं कर्म केल्यानंतर आहे ना, अश्वमेधादी कर्म कृत्वा महत्पदम. त्याला जरी यज्ञाच्या द्वारा स्वर्गाधिकाची काय होते. आणि अवाप्य ज्ञान देयी पूजिता आणि कर्मदेवता. अवाप्य यजान देवई पूजा कर्मदेवता. जेव्हा
कर्मदेवता साधना पूजा ताम कर्मदेवता हा अजान देवतेसुद्धा कर्मदेवता आहे, त्याची पूजा करत असतो. अधिकाधिक पुण्याची फळं सांगत असताना यज्ञाधिक कर्म केल्यामुळे महत्पदाची काय होते आणि अवाप्य म्हणजे प्राप्त होणं. अजान देव हे म्हणजे अजान देव सांगितलं ना, मर्त्य गंधर्व देवगंधर्व पुढे अजान देव. अजान देवाला सुद्धा तो काय आहे, पूज्य आहे. कर्मदेवता काय अर्थ घेतलाय वाचा. ह्या कल्पामध्ये अश्वमेधादी कर्मे करून व मोठ्या पदास प्राप्त होऊन अजान देवास पूज्य झालेला देवता असतात, त्या कर्मदेवता होत. म्हणजे अजान देवताला सुद्धा तो काय असतो, पूज्य मग त्याला कोणते देवता मिळाले. कर्मदेवता. आता कर्मदेवता कोणते आहे त्याचं वर्णन नाही. यम अग्नी मुख्य देवा शिव इंद्र बृहस्पती प्रजापती विराट प्रोक्ता ब्रह्मा सुखात्मक. हे कसे कसे होते. यम आहे, अग्नी आहे, मुख्य देवा शिव इंद्र बृहस्पती प्रजापती कोणत्या कोणत्या याने आणखी ते याला प्राप्त होत असतात. आणि शेवटचा कोणता आहे, आनंदाचा अतिरेक दाखवण्याचा सूत्रात्मक म्हणजे ब्रह्मदेव. आणखी असं हे अग्नी वगैरे देवता आहे याचं बरंचसं वर्णन आहे. यम यम म्हणजे तुम्हाला मला घेऊन जातो असा त्याचा अर्थ नाही. यम देवता आहे काय देवता मांडले तुमचं सांगता. त्याच्याकडे खातं कोणतं आहे, मंत्रीच आहे तो, पण खातं कोणतं आहे. मग त्याच्याकडे माणसाच्या जन्ममृत्यूचं खातं कोणाकडे दिलं आहे. मग त्या यमाने तक्रार केली. म्हणलं का म्हणलं जे लोकांना आवडत नाही ते माणसाला घेऊन जाण्याचं खातं आम्हाला तसं लोक मारतील ना आम्हाला. कोणते पार्ट करायचं असलं तर चांगलं पार्ट मारलं. एखाद्या माणसाला रावणाचं पार्ट दिलं जातं म्हणतो नको म्हणलं आम्ही पार्ट करत असतात लोक जोडे मारत असतात रावणाला. ते विसरून जातात नाटक आहे हे म्हणून. इतका राग येतो. सुटीला घेऊन जात असताना रावणाचा काय विचार नका. एक माणूस तर तो पाहता पाहताच उठला बघा तो. पण तो राम कुठला होता, रावण कुठला होता, पडद्यावर होता. तरी जोडा मारला. म्हटलं पार्ट कशाला आम्हाला. मग सांगितलं सरकार देवाने म्हटलं तुम्हाला जे आणखी खातं दिलेलं आहे तुमच्यावर अन्याय राहणार नाही, काय राहणार नाही. होय. मग आता जे मनुष्य मेला यमामुळे मेला असं न म्हणताना अटॅक आला म्हणून तुम्ही तसेच आहे तसेच. बरं कशामुळे मिळाला, डायबिटीजमुळे मिळाला. जाऊ द्या दृष्टांत द्या सोडून आपला. म्हणजे अग्नी हे सगळे तुम्हाला गेलं आहे, या सगळ्यात देवता आहेत. काय याला संतुष्ट करावं लागत असं ठीक आहे ना. तुमचे बाजीराव आणि मोठा सत्ता गेला होता बा. आता सत्तामध्ये मोठा मंडप वगैरे ट्यूब अमका धमका सगळं मोठे भावाने आम्ही गेलो होतो तिथे. आणि जो हवा पाणी आलं बघा सगळा मंडप काय केला खाली पडला. त्या ट्यूबसुद्धा काय पडल्या. पुन्हा मंडप काय केला बांधलं. पुन्हा आणखी सुखसोयी केल्या. पुन्हा आणखी काय आला. मग असं का होतं विचारलं. म्हणलं का तुम्ही सगळं काय या मंडप बांधला पुन्हा भूमिपूजन केलं का, काय करावं लागते. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये जरी सप्ताह सुरू करायचं असं तर मृदंग पूजन पुढे विणापूजन टाळपूजन हे सगळं करा. त्यांचं साह्य आपल्याला लागते. काय लागते देवताचं काय करावं लागते. भूमिदेवता भूमीचं काय करावं. एका घर बांधायचं असलं तरी भूमिदेवता भूमिपूजन करावं लागते, वास्तुपूजन करावं लागते. पूजनीय व्यक्ती असतात अग्निदेव वायुदेव यांचं सहकार्य आपल्याला. कारण ते उपयोगी पडे. सुंदर स्वयंपाक कोणामुळे होतं आहे काय. आणि आपण जगतो कोणामुळे वायुदेव. आज बरं आहे आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये पाणी भरपूर मिळत असे. काय आजच्या काळामध्ये
दुधाच्या भावात काय घ्यावं लागते? कोणाच्या भावात? तेवढ्या बाटलीभर काय मिळत असे? दूध विकत मिळत असे. आता तेवढ्याच पैशामध्ये काय मिळते? आणि उद्या हवा सुद्धा विकत घ्यायला लागेल. सारं काय आहे? प्रदूषण आहे. किती वाहनं झालेली आहे, त्या वाहनाला काय नाही. माणसापेक्षा वाहनं काय झालेली आहे, इतकी वाहनं आहेत, त्याचं प्रदूषण झालेलं आहे. काय झालेलं आहे? उद्या हवा सुद्धा काय घ्यावं लागेल. म्हणून तर पुण्याचे लोक आळंदीला येऊन आणि प्लॉट घेतात. त्यांना विचारलं आळंदीला काय शुद्ध हवा द्या, दृष्टांत सोडून द्या. यम अग्नी मुख्य देव आधी करून धरून चाला. ज्ञाता इंद्र बृहस्पती, सगळे देवाच्या जे इंद्र आहे, सगळ्या दैत्याचा राजा म्हणजे कोण? बृहस्पती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, त्याला विराट असं म्हणत असतात. आणि प्रोक्तो ब्रह्मा सूत्रात्मक हा. काय टीकेमध्ये काय असं दिलं नाही बघा. कोणत्या एक कारणामुळे कोणत्या देवाला प्राप्त होतं, नुसती नावच दिलेले. प्रकाशामध्ये नावच आहे का? फक्त नावच. म्हणून कोणत्या कोणत्या आणि पुण्याच्यामुळे कोणत्या कोणत्या पदाला जातात याचं शास्त्र काय याच्यामध्ये दिलेलं आहे. तत्वज्ञानाचं आहे ना. पुराण असतं तर काय झालं असतं? पुराण नाही ना. भागवत काय आहे? आणि विचारसागर काय तुमचा पंचदशी आणखी ग्रंथ येईल काय? मग त्यांनी काय दिलं नाही. अधिक माहिती होत असेल तर तुम्ही पुराण वाचून सर्वधर्मादि सुतरांता उत्तर उत्तर कामिना अवाक मागण्यास अवांग मनस्सगम्यस्य आनंदम दता परा. सार्वभौमादि सुतरांता उत्तरोत्तर कामिना. हे जे आनंद आहे एकमेकापेक्षा सहस्त्रपटीने काय आहे? सर्व जर आणखी माणसाला प्राप्त होत असे. एक जरी निरोगी म्हणा, नृपवान, धनवान सर्व असेल तर कोणता आनंद होतो? या मानुष आनंद. मानुष आनंदापेक्षाही सुद्धा गंधर्व आनंद, मर्त्य गंधर्व, त्याच्यापेक्षा मग देवगंधर्व, अजान देव, प्रिय मागणी देव, एकापेक्षा यांची एक एक तुमच्या केंद्रामध्ये नाही का, एकापेक्षा एक एक काय असतात, वरच्या असतात. त्याप्रमाणे सूत्रांता उत्तरोत्तर कामिना. प्रत्येकजण पुढच्या पदाची काय करतो? एखादा आमदार असला म्हणला खासदार कोटावा, खासदार होता म्हटलं मंत्री कोटा, राज्यमंत्री असला तर केंद्रातला मंत्री का म्हटलं केंद्रातला मंत्री झाला तरी म्हणायला लागले राज्यसभेतला नाही. आणि शेवटी प्रत्येकजण कशाची इच्छा करतो? मुख्यमंत्री. एक एक हा काही दोष म्हणून नाही, आनंदाची गोष्ट आहे. एकमेकापेक्षा या सर्व आणि आनंदापेक्षा सार्वभौमादि सुतरांता उत्तरोत्तर कामिना. इच्छा पूर्ण झाली असते का वरचं पद मिळावं म्हणून प्रयत्न करतो, कारण त्याच्यापेक्षा ज्ञान आहे कडे. एखाद्या ठिकाणी नोकरीला मनुष्य गेल्यानंतर 10,000 पगार असतो महिन्याचा, दुसरीकडे 15,000 दिले तर पहिले काय करतो? 15,000पेक्षा 1,00,000 असेल तर उत्तरोत्तर काय करे कामी ना. पण या सर्वांच्या आनंदापेक्षा ब्रह्मवेत्याचा आनंद कसा असो म्हणा. वांग मनस्य गम्यम तम यम आनंदम स्वतःपरा. ब्रह्मानंद तत्ववेत्य पुरुषाला, ब्रह्मनिष्ठ पुरुषाला जो आनंद असतो त्याची बरोबरी कोणताच आनंद करू शकत नाही. आनंदाची परिसीमा संपली. हा आनंद कोणाला असतो? आनंदाचे आभार मांडू. कारण हा आनंद वांग मन बुद्धी असं आहे. हे सुख किती सुख झालं हे वाणीने सुद्धा काय करता येत नाही. कोणत्या ज्याने काय करताय असल्या प्रकारचं सुख कोणाला असते? मग आनंदाचं केंद्र कोण आहे?
वेदांत शास्त्रामध्ये विषयाचा आहे, विषयापासून आनंद आहे का? विषयापासून आनंद मिळतो हा खरोखरच ज्ञान आहे का? ते ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाला आपण तत्वज्ञान मानून बसलो. वास्तविक ते काय आहे का? शेवटी विषयापासून त्याच्यामध्ये प्रक्रिया दाखवलेल्या आहे. आपण जरी त्याला विषयानंद म्हणत असलो, पुढे 15व्या तो आनंद म्हणत विषयाचा नसून कोणाचा आहे. म्हणून आज्ञाचा कसं आहे तर त्याची सर्वेक्षण करावं लागते. काय करावं लागते? विषयापासून झालेला जरी दिसतो म्हणजे विचार सगळ्याच्या पहिल्या चतुर्थ तरंगामध्ये विषयापासून जरी झाले असतं तर विषयापासून जर आनंद आहे तर दुसरा विषय प्राप्त झाला तर पहिला विषयापासून काय होत नाही. मग विषयापासून आनंद आहे तर केव्हाही विषयापासून काय झाला पाहिजे, केव्हाही होत असतो का दुसऱ्या विषयाला पाहिजे. मग त्याची वेदांत थेअरी सांगा. माणसाला विषय सुखाची काय होते, वृत्ती काय होते, चंचल होते. विषयाची काय होते, वृत्ती काय होते, स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय पडते. आत्मा किन स्वरूप आहे आहे काय? आत्मा मुळामध्ये आहे ना, आनंद स्वरूप आत्म्याचाच आहे. पण भ्रम काय होतं, ही क्रिया क्रमाने होत असते का युगपद होत असते. आणि माणसाला असा भ्रम होतो आनंद कोणा आत्म्याचा नसून कोणाचा आहे, विषयाचा आहे. त्याच्यामध्ये कुत्र्या बित्र्याचं उदाहरण देऊन सांगतात. कुठेही हाड पडलं म्हणजे ते कुत्रं चिघळत असते आणि त्या हाडामुळे त्या दाढेला काय लागते, जखममध्ये जखमेतून काय निघते. आणि त्या कुत्र्याला असा भ्रम होत असतो हे रक्त कोणाचं आहे, हाडातलं आहे आणि आहे मुळात कोणातलं. पुन्हा पुन्हा चिघळते, सोडत नाही लवकर. इतक्या हे दृष्टांत सगळं तिथं म्हणजे एखादा प्रेत जडत असलं ना, एखादा पाय कुठे पडतो बाजूला पडतो तो आणि ते तिचं रान मसनात असलेली कुत्र त्या पायाला काय करत असतात, चिकटत असतात. त्याच्यातून ते काहीतरी निघतं. त्याला असं वाटतं याच्यातूनच आहे. विषयाच्या प्राप्तीकरता कोण काय करेल काही सांगता येत नाही. विषय एवढी बोलले मग त्याची आनंदाची मीमांसा करते. विषय आनंद त्याच्यापेक्षा वरचे सगळे काय आहे. पण हे सगळे आनंद कोणाचं केंद्र आहे, कोळी सगळ्यामध्ये दिसणारी गोडी मुळामध्ये केंद्र कोणाचं आहे, साखर. मग तुम्हाला एखादा मनुष्य म्हणत असतो ना, आमच्या घरी 12 तास का नळ पाणी देतो. काय देतो, लोखंड कुठे पाणी देत असते. पाणी कोणाचं आहे, म्युन्सिपाल्टीच्या टाकीत तरी कुठून आलं, टाकीत नदीत तरी कुठून आलं, ढगात तरी कुठून आलं. आणि शेवटीच केंद्र कोण आहे घरी. त्याचं हे सगळं आनंदाचं केंद्र कोण आहे, तत्वज्ञानामध्ये ब्रह्माचं आणि भक्तिशास्त्रामध्ये परमा. सुखरूप आहे सर्व सुखाचे आगर. विषयामध्ये सुख आहे ना, सुख नाही कोठे वरी. मग सुख आहे तरी कोणाचा, फुला तो एक आणि ते नाही गेलं जीवा. शेवटी सुखाचं स्थान आनंदाचं स्थान कोण आहे, परमात्मा. आणि सर्व सुखाचे महाब्रह्मा इथे आलेले नाही का. म्हणून अवांग मागण्याचं काम. त्या आनंदाचं वर्णन मानवानी बुद्धीने करून सांगता येत नाही. सर्वांमध्ये श्रेष्ठ आनंद कोणाचा आहे, ब्रह्म. आणि तो कोणाला प्राप्त होतो, तत्ववेत्याला. म्हणतो इतर विषयाच्या बाबतीमध्ये कसं भेटले चित्त म्हणते म्हणे. आणखी तसा विचार केलेला आहे, तसा विचार कधी करू.